Okay, are you with me? Say yes, no. Yes, sir. 12 students are with me. Let's wait for a minute after the joining of remaining students. Then we will continue. कळतंय मी काय हे सांगतोय सध्या ते हे थोडंसं हायर लेवलचं आहे कारण सध्या तुमच्यासाठी रिसर्च ही गोष्ट फार मोठी आहे. बरोबर आहे की नाही? पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण कराल, PG पूर्ण कराल, PG नंतर PhD वगैरे कराल, बघा PG पासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार चांगल्या कळतील. ओके. PhD म्हणजे काय? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, जे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये करू शकताय. आत्तापासूनच विचार करू शकताय की कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कमीत कमी तुमच्या क्षेत्रामध्ये कोणत्या समस्या आहेत. तुमचं क्षेत्र म्हणजे काय तर तुमची ब्रँच आहे की नाही. एखादं नवीन संशोधन करा, संशोधक म्हणून तुम्ही पुढे या, आहे की नाही. त्याच्यानंतर पेटंट्स वगैरे असतात. पेटंट्स म्हणजे काय तर तुम्हाला त्या ठराविक कॉन्सेप्टचे सर्वाधिकार मिळतात, त्याची रॉयल्टी मिळते तुम्हाला, त्याच्यातून पण अर्निंग होतं. लक्षात घ्या. If your concept is novel and it is accepted by the community, scientific community, then you get its royalty. आणि प्रत्येक इक्विपमेंटमध्ये हे सगळे सर्वाधिकार आहेत, पेटंट्स आहेत. लक्षात घ्या. तुम्ही साधं मोबाईल जरी घेतला तरी प्रत्येक संशोधन त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे पार्ट आहेत. प्रत्येक पार्टचं कोणीतरी संशोधन केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि त्याची रॉयल्टी त्यांना मिळत असते. मग हे कधी होते तर तुम्ही काय संशोधन केले ते लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर, योग्यपणे पोहोचलं तर ते लोकांना समजतं, त्याची गरज समजते आणि मग लोक तुमच्या संशोधनाला मान्यता देतात आणि तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून पुढे येत असता. लक्षात घ्या. वेल, नाव देर आर टोटल 41 स्टुडंट्स. लेट अस गो अहेड विथ आवर ॲक्च्युअल डिस्कशन. तर बघा, आपण कोणती तरी मेथड फॉलो करत असतोय आपल्या संशोधनामध्ये. मग त्या मेथडचं वर्णन हे करणं गरजेचं आहे, त्या सेटअपचं वर्णन करणं गरजेचं आहे, त्या प्रोसेसचं वर्णन करणं गरजेचं आहे. सो कॉन्सन्ट्रेट ऑन द लाईन्स. लेट्स सी व्हॉट दीज लाईन्स से. This section contains the details about the methodology or procedures used by the researcher during experimentation or study. बघा, एक्सपेरिमेंटेशन किंवा स्टडीच्या दरम्यान ज्या ज्या प्रोसेसेस किंवा प्रोसिजर्स वापरल्या गेल्या त्याचं वर्णन याच्यामध्ये असते. In this section there is explanation about the selected material. बघा, ते संशोधन करण्यासाठी कोणती साधनं, कोणती उपकरणं तुम्ही निवडली त्याचं वर्णन असेल. एखाद्या उपकरणाशिवाय संशोधन होऊ शकतं का? त्याच्यामध्ये काही लिक्विड्स असतील, काही मेटल्स असतील, बरोबर आहे की नाही? सांगा, साधी गोष्ट आहे. Without any material, is it possible to perform any experiment? Yes or no? No, sir. हां, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सिलेक्टेड मटेरियल, प्रोसिजर्स एक्सेट्रा. Proper logical sequence should be maintained for better understanding of the readers. Logical sequence matters a lot. It should be brief and pointed. बघा, तुम्ही प्रोसिजरचं जे वर्णन करताय ते थोडक्यात असलं पाहिजे आणि एक्झॅक्ट वर्ड्समध्ये, एक्झॅक्ट टर्म्समध्ये ते असलं पाहिजे. सुटेबल डायग्राम्स. बघा, come to the second last line. Suitable diagrams or visuals like images etc. can be used as per the requirement, and these diagrams and visuals are required for better understanding of your research or visualization, what actually has been done, that can be reflected through the diagrams or visuals. Try to understand. There should be proper numbering and titles given to the tables or diagrams. बघा, हे एक खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादा डायग्राम ॲड केला आहे तर डायग्राम नंबर त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. डायग्राम नंबर 1.1
आणि ते कशाबद्दल आहे, तो डायग्राम कशाबद्दल आहे त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्याचं टायटल तिथं देणं गरजेचं आहे. किंवा जे कोणते टेबल्स आहेत जे तुम्ही न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स केलेले असतील काही, तर त्या टेबलला पण नंबर देणं गरजेचं आहे. टेबल 1 कशाबद्दल आहे ते, आहे की नाही, दॅट इज नेसेसरी. सो come to the next point, that is results or findings and discussion. बघा, तुम्ही ठराविक प्रोसिजर फॉलो करून तो एक्सपेरिमेंट केला, त्या एक्सपेरिमेंट नंतर तुम्हाला कोणते तरी रिझल्ट्स मिळणार आहेत किंवा फाइंडिंग्स म्हणजे तुमचे काहीतरी ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. निरीक्षण म्हणतात त्याला, आहे की नाही. प्रयोगाचे काय असतात, निरीक्षण. काय ऑब्झर्व केलंय, काय लक्षात आलंय, कोणता नवीन रिझल्ट मिळाला, त्याचं वर्णन ह्या सेक्शनमध्ये असेल. सो नाउ लेट्स सी what these lines say. This section of the report includes the final results or facts obtained by the researcher or reporter and their discussion. बघा, जो कोणी संशोधक आहे त्याला शेवटी कोणते रिझल्ट्स मिळाले त्याचं वर्णन याच्यामध्ये असेल. The new results can be compared with earlier results, and the usefulness of new results should be highlighted during discussion. बघा, याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मिळालेले जे निष्कर्ष आहेत, जे निरीक्षण आहेत, तुमच्या निरीक्षणाचं आधी जी निरीक्षणं मिळालेली आहेत, बघा, जसं तुम्ही संशोधन करताय तसंच इतरांनी पण त्या गोष्टीवर संशोधन केलेलं असेल. मग इतरांनी केलेल्या संशोधनानंतर कोणते निष्कर्ष मिळाले आणि तुम्ही केलेल्या संशोधनानंतर कोणते निष्कर्ष मिळाले, त्या दोन्ही निष्कर्षांमध्ये कंपॅरिझन करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काल पण एखाद्यानं संशोधन केलं, तेच रिझल्ट्स मिळाले, आणि आज तुम्ही केलेल्या संशोधनामधून पण तेच रिझल्ट्स मिळत आहेत, तर देर विल बी नो नॉव्हल्टी, नो इनोव्हेशन, नो क्रिएटिव्हिटी इन युअर एक्सपेरिमेंट. पटतंयच तुम्हाला हे? पटतंय का? मग याच्यासाठी काहीतरी बदल करावे लागतील तुम्हाला. कशामध्ये? जे कोणतं मटेरियल घेत आहे त्याच्या क्वांटिटीमध्ये, जे कोणते लिक्विड्स घेत आहे त्याच्या क्वांटिटीमध्ये, किंवा त्याच्या टाईपमध्ये, आहे की नाही. समजा मी कालच्या एक्सपेरिमेंटसाठी ॲल्युमिनियम घेतलं होतं, आजच्या एक्सपेरिमेंटसाठी मी कॉपर घेऊन बघतोय. कॉपर घेऊन काय रिझल्ट्स मिळत आहेत ते बघतोय. कळतंय? इज इट अंडरस्टँडेबल? इज इट अंडरस्टँडेबल? यस सर. हां, तर मग तुम्हाला जे नवीन ऑब्झर्वेशन्स मिळाले ते आधीच्या ऑब्झर्वेशन पासून कसे वेगळे आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्येच तुमच्या रिसर्चचं इनोव्हेशन किंवा नॉव्हल्टी ठरलेली आहे, लक्षात घ्या. We'll read those lines once again. The new results can be compared with earlier results, and the usefulness of new results should be highlighted during discussion. The results should be mentioned in specific terms, and there should be logical sequence in stating the results. लक्षात घ्या. परत जे कोणते रिझल्ट्स आहेत ते तुम्ही स्टेप बाय स्टेप मांडले पाहिजेत. ओके. देन कन्क्लुजन. बघा, मग तुमच्या संशोधनाचा ओव्हरऑल निष्कर्ष काय आहे, एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हणजे थीम काय आहे ती तुम्हाला या कन्क्लुजनमध्ये मांडायची आहे. आणि दॅट टू इन अ ब्रीफ मॅनर, दॅट टू इन अ कॉम्पॅक्ट ऑर कन्साइज मॅनर. लक्षात घ्या. इन दिस फायनल सेक्शन ऑफ the body of the report, the author should briefly bring everything together. बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे काही केलंय त्या संशोधनामध्ये त्या सगळ्यांचा सारासार अभ्यास करून हा सेक्शन म्हणजे कन्क्लुजन लिहिले पाहिजे. इट इज सिमिलर टू द ॲब्स्ट्रॅक्ट एक्सेप्ट दॅट नाव द रिझल्ट्स आर कन्क्लुडेड अपॉन इन अ क्वांटिटेटिव्ह वे. बघा, आता हे कन्क्लुजन वर बघितलेल्या ॲब्स्ट्रॅक्ट सारखंच आहे बऱ्यापैकी, पण
ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये क्वांटिटेटिव्ह थिंग्स इन्क्लूड करायचे नाहीत हे आपण मागाशी बघितलं, पण इथे कन्क्लुजन मध्ये क्वांटिटेटिव्ह गोष्टी ज्याच्यामध्ये संख्या आहेत, स्टॅटिस्टिक्स आहे, त्या गोष्टी याच्यामध्ये असतील. ओके, देअरफॉर द कन्क्लुजन शुड बी a concise description of the report including its purpose and most important results, providing specific quantitative information. आणि कदाचित तुमचा रिसर्च हा समोरच्या रिसर्चरसाठी बेस असू शकतो. बघा, तुम्ही काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर दुसरा संशोधक अजून पुढे संशोधन करू शकतोय. लक्षात घ्या, म्हणजे युअर रिसर्च इज लाईक अ स्टेप इन दॅट कम्प्लीट प्रोसेस, अनएंडिंग प्रोसेस ऑफ रिसर्च. आर यू गेटिंग ऑर नॉट? असं कधी नसते. लक्षात घ्या की मी रिसर्च केला की त्याचा 100% आउटपुट आलं पाहिजे, नाही, असं नसते. काही ना काहीतरी ॲडिशन होतंय, ही खूप महत्वाचं आहे. संशोधक म्हणजे असा कोणी नसतोय की फार जगात नाही अशी गोष्ट त्यांनी सरफेसला आणावी. कुठेतरी त्या दिशेनं टाकलेले एक पाऊल पण असू शकते. लक्षात घ्या, इनोव्हेशनच्या दिशेने टाकलेले एक पाऊल पण असू शकतोय संशोधन म्हणजे, की जो दुसऱ्या संशोधकासाठी आधार बनू शकतो. Try to understand. We'll repeat those lines once again. Therefore, the conclusion should be a concise description of the report, including its purpose and most important results, providing specific quantitative information. The conclusion should not contain figures or make reference to them. बघा, जसं ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये आहे तसंच कन्क्लुजन मध्ये पण आहे. कन्क्लुजन मध्ये पण आपण कोणत्याही डायग्राम्स, स्टॅटिस्टिक्स, टेबल्स वगैरे ऍड करायचे नसतात. लक्षात घ्या. As with the abstract, the reader should be able to read this section on its own, which means that there should be no specific technical jargon, abbreviations and acronyms used, same as abstract. Okay. जसं abstract हा जेनरिक असतोय, जनरलाइज्ड असतोय, तसंच कन्क्लुजन सुद्धा जनरलाइज्ड असलं पाहिजे. नो पर्टिक्युलरायझेशन. लक्षात घ्या. Particularization will be there in the above sections, maybe methodology used or your description or whatever. But these two things, abstract and conclusion, they should be generic so that common person will read and understand your research. Lakshat gaya. Then there is next ninth unit or ninth element of this technical report, that is works cited. आता बघा, मगाशी मी जसं म्हटलं तुम्हाला की तुमचा रिसर्च हा दुसऱ्यांसाठी आधार असू शकतोय किंवा तुमच्या रिसर्चच्या आधारावर दुसरी व्यक्ती रिसर्च करू शकते. तसं तुम्ही सुद्धा कोणीतरी मांडलेल्या कन्सेप्ट्सवर, कोणीतरी केलेल्या रिसर्चवर पुढे जात असता. डू यू ॲग्री विथ मी? का असं कधी असते मी संशोधन करतोय म्हणजे सगळ्या गोष्टींचा निर्माता मीच असतोय, असतं का तसं? सांगा, तुम्हाला काय वाटतं? नाही सर. हा, लक्षात घ्या. कोणाच्या तरी कन्सेप्ट आपण बॉरो केलेले असतात. बघा, बॉरो करणं कळते? वी बॉरो म्हणजे काय? उसने घेणे. कळते? आपण जसं मी मगाशी आर्किमिडीजचं एक्झाम्पल सांगितलं होतं, तसं त्या आर्किमिडीज कडूनच ते मास बद्दलचं प्रिन्सिपल आपण शिकून घेतलं समजा. किंवा तो ऍपलचा एक्झाम्पल दिला जातो, तो सायंटिस्ट कोणता ज्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला? सर आयझॅक न्यूटन. हा, सर आयझॅक न्यूटन. मग न्यूटनच्या कॉन्सेप्ट तुम्ही घेता. परत अजून कोणाकोणाचे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहेत, ते काय सांगा बघू मला जर. कशाचे आहे? मोशनचे वगैरे आहेत की? फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आहे की नाही? आहेत की नाहीत? यस सर. हा, आहेत. मग त्यांचं बॉरो करत असता तुम्ही का सगळं ज्ञान आपलं स्वतःच असतंय? असं कधी नसतं. लक्षात. प्रत्येक ज्ञानाचा निर्माता हा आपण नसतोय. जगात अस्तित्वात असतात त्या गोष्टी,
ते प्रिन्सिपल्स कोणीतरी मांडलेले असतात, ती पुस्तकं कोणीतरी लिहिलेली असतात, ती वेबसाईट कोणीतरी म्हणजे डिझाईन केलेली असते, त्याच्यावर ते टाकलेलं असतंय. विकिपीडियाची मदत घेतो आपण बघा. मग ह्या सगळ्या पुस्तकांची, संदर्भ ग्रंथांची, रेफरन्स बुकची, वेबसाईटची जी काही आपण मदत घेतोय त्या सगळ्यांचं वर्णन याच्यामध्ये करायचं आहे. ओके, त्यालाच आपण वर्क सायटेड किंवा रेफरन्सेस म्हणतो. मग बघा, कॉन्सन्ट्रेट ऑन दीज लाईन्स. अंडर धिस टायटल द लिस्ट ऑफ ऑल वर्क्स सायटेड इन द रिपोर्ट शुड बी प्रोव्हाइडेड. मग तुम्ही कोणतं पुस्तक वाचलंय, ते पुस्तक कोणत्या ऑथरने लिहिलंय, ते पुस्तक कोणत्या पब्लिकेशनचं आहे, कधी पब्लिश झाले, या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये असतील. बघा, यू हॅव टू अगेन मेक युअर रिसर्च crystal clear, transparent, I will say. Okay, simply the list includes all the important bibliographical information. Bibliography means the list of books whichever you have referred in your research. त्यांची नाव असतील, the websites referred etc. किंवा ज्या कोणत्या वेबसाईट्सवरून तुम्ही माहिती घेतलेली आहे, काही फिगर्स घेतलेले असतील, काही स्टॅटिस्टिक्स घेतलेलं असेल, तर त्या सगळ्यांचं वर्णन याच्यामध्ये असतं. मग आपण रिसर्चर म्हणून असं नाही म्हणायचं की हे सगळं सांगायचं नाही कोणाला, आहे की नाही, लपून ठेवायचं. लपून काही ठेवायचं नसतंय, सगळ्यांना सांगायचं असतंय. कारण आपण या जीवनाच्या प्रवाहातला एक घटक असतो, संशोधनाच्या प्रवाहातला एक घटक असतोय, आणि ते सगळं चांगल्या हेतूने आपण मांडायचं असतं स्पष्टपणे, लक्षात घ्या. ठीक आहे. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड सम थिंग्स रिलेटेड टू रिसर्च थ्रू आवर डिस्कशन. Okay, then the last point is appendix. Last point is appendix. Appendix is the part which includes that information whichever you have not included in your thesis or research. तर बघा, आपण या लाईन्स काय म्हणतात बघूया. दिस इज द ऑप्शनल सेक्शन. ऑप्शनल आहे, ऍड करू शकता गरज असेल तर, किंवा नाही केलं तरी चालेल. बंद होईल आता 1 मिनिट. The materials included in an appendix may include lab sheets, parts list, diagrams, extensive calculations, error analysis, and lengthy computer programs, etc. बघा, तुम्हाला तुमच्या आधीच्या मॅटरमध्ये जे इन्क्लूड केलेलं नाही ते तुम्ही अपेंडिक्समध्ये करायचं असतं, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असू शकतो. अगेन, इट इज ऑप्शनल. इफ रिक्वायर्ड यू कॅन ॲड, इफ नॉट रिक्वायर्ड डोंट ॲड अपेंडिक्स. आय होप दॅट दिस टेक्निकल रिपोर्ट इज क्लिअर टू यू. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. Okay, so here are some different types of reports which are not much important at this juncture for us. सध्या आपल्यासाठी महत्त्वाचे नसलेले हे वेगवेगळे रिपोर्टचे प्रकार आहेत. यू कॅन सी. ओके, आफ्टर दॅट देर इज प्रेसी रायटिंग which is 4.3. We will see this in our next lecture. So let us stop here for now and let's go for the attendance. I'll pronounce the absent numbers only. If you are present, then you will tell me. Roll number 11. Roll number 11. Okay. Roll number 19. 22. Roll number 29 is regular absent. Then 31. 40. Okay, all are present.
60, roll number 60 is absent. Then, okay. So remaining all are present. Whatever roll numbers I have pronounced, is there anyone present? I think no. So let us stop here for now. Let's meet in our next lecture. Thank you.